श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आजचा अनुभव ऐकून तुम्ही म्हणशाल की एक स्त्री स्वतःच्या नवऱ्यासाठी काही करू शकते. तर तसाच अनुभव ताई सुद्धा आलेला. आता ताईचे जे हजबंड होते त्यांचं वय झालेलं, वय म्हणजे तरी जास्त काहीच नव्हतं, 50 वर्षाच्या अप होतं. आणि ताईंना 2 मुले होते, दोन्हीचं लग्न झालेलं, दोन्ही सेट होते, चांगलं संसार चाललेला. आणि ताई गावाला राहायची आणि दोन्ही मुलं पुण्याला असायचे. दोन्ही मुलांचे लग्न झालेले, त्यांचा संसारसुद्धा व्यवस्थित चाललेला आणि चांगल्या कामाला होते मुलं. ताईला काहीच काळजी करायची गरज नव्हती. आता ताई गावाला राहून शेती वगैरे करायची. एक दिवशी अचानकच ताईच्या नवऱ्याला पायामध्ये दुखायला वगैरे लागलं. औषधं चालू होत्या, डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने औषधं दिली, कोर्स दिला, तो चालू होता, पण हळूहळू जास्तच होऊ लागला. आणि थोड्या दिवसांनी ते म्हणजे चालायचे, पहिलं जसं नॉर्मली तसं चालायचंसुद्धा बंद होऊ लागलं आणि त्यांनी अंथरूण धरलं. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. ताईला पण ह्या गोष्टी म्हणजे पचत नव्हत्या तशा होत्या, कारण एवढीशा वयामध्ये एक माणूस कसा लगेच चालायचं किंवा एकदम अंथरूण घेणार. तर तिलासुद्धा थोडा म्हणजे डाऊट होता ह्या सगळ्या गोष्टीचा, की अचानकच असं कसं झालं. तर त्यांच्या फॅमिलीमध्ये स्वामी सेवेकरीसुद्धा होते. तर त्यांनी ताईला सांगितलं, की तुम्ही मठामध्ये जावा आणि स्वामींना निवेदन करा. आणि ते मठामध्ये जाऊ लागले. त्यांना खूप प्रसन्न वाटायचं मठामध्ये गेल्यावर आणि ते कंटिन्यू जाऊ लागले. त्यांनी सेवासुद्धा चालू केलेली. घरामध्ये तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ सतत म्हणायचे. पण ताई जास्त शिकल्या नव्हत्या आणि त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं. तर त्यामुळे ते पारायण आणि गुरुचरित्र सारामृत करू शकत नव्हत्या. तर त्यांचं ते कुठं ना कुठं त्यांना हे वाटायचं, की बाबा मी शिकले नाही म्हणून मला ह्या गोष्टी येत नाही, त्यांना वाटायचं. पण जे स्वामी म्हणतात, की तुम्हाला जेवढं माझं नामस्मरण होईल तेवढं करा. तर ताईसुद्धा ते करायचे आणि थोडा फरक जाणवायला लागलेला. पण त्या पिरियडमध्येच पुण्यावरून मुलग्याचा फोन येतोय, की त्यांचं बाळ जे सांभाळत होते ज्या लेडीज, ते आता सोडून गेलेलं आहे आणि एवढं अर्जंटमध्ये तुम्ही मला कुठं भेटू शकत नाही बाई. तर तू आणि पप्पा आता पुण्याला या. तर ह्यांना ऑप्शन नव्हता, कारण नाही बोलले तर परत प्रॉब्लेम व्हायचा. तर ताई आणि दादा दोन्ही गेले पुण्याला राहायला. आता इथे डेली ते मठामध्ये जायची ताई, सेवा करायची. पण तिथे मठ असेल का, खूप प्रश्न उद्भव झाले. पण मन मारून ताई पुण्याला गेली. पुण्याला गेल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललेलं. तिकडं मुलांना बघायचं, जेवण, कपडे वगैरे सगळं कामं उरकायची. आणि एक दिवशी ताईने त्यांच्या मुलाला सांगितलं, की मी स्वामी समर्थांची सेवा करते. इथे जवळपास कुठं मठ आहे का? ते बोलले मला माहीत नाही. पण त्यांच्या मुलग्याने गुगल केला. तर त्यांच्या इथून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर मठ होता. आणि ताईंना त्यांचा मुलगा मठात घेऊन गेला. तिथे जेव्हा फ्री टाईम मिळायची तेव्हा ताई जायची आणि सेवा करायची. तर तिला खूप प्रसन्न वाटायचं आणि ह्या गोष्टी पण तिला चांगल्या वाटू लागल्या. आणि एक दिवशी टाईम होता आणि प्रश्न उत्तर चालू होते. तर त्या पिरियडमध्ये ताईने दादांना विचारलं, की माझ्या नवऱ्याला असं असं झालं. पहिलं नॉर्मल होते, पण अचानकच पाय
काम करायचं बंद झालं आता अंथरुणात आहे. तर तिथे दादांनी बघितलं तर दादा बोलले की बाहेरचं आहे. तर आता बाहेरचं कुणीतरी काहीतरी जवळपास तुमचे नातेवाईक आहे त्यांनी केलेले. आता करायचं काय? तर ताई तेच विचारित होते आता पुढची प्रोसेस काय आहे मला सांगा तुम्ही. तर दादांनी ताईंला 11 माळ गुरुचरित्र सारामृत आणि पारायण, नवनाथाचं पारायण हे सगळं करायला सांगितलं. पण ताईंनी उत्तर दिलं की मला वाचता येत नाही, मी कसं करू शकते आणि माझी मुलं सून वगैरे कामाला जाते, त्यांना वेळच नसतो. तर दादा बोलले काळजी करू नका, तुम्हाला तारक मंत्र येतो आहे? ताई बोलले हां. तारक मंत्र बोलत राहा आणि श्री स्वामी समर्थांचा जप करा 27,000. आणि ताईने तेच केलं. जेव्हा ताईला वेळ भेटायचा दुपारी, सकाळी पहाटे लवकर उठायच्या 3 वाजता आणि उठल्यावर अंघोळ वगैरे करून देवाऱ्याच्या समोर बसून स्वामी समर्थांचा जप करायच्या सतत आणि तारक मंत्र बोलायच्या. जेव्हा ते हे करत होते तेव्हा त्यांच्या घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण झालेलं. त्यांचा जो मुलगा आहे ते सुद्धा स्वतःची आई काहीतरी सेवा करते स्वामी महाराजांची ते बघत होते. आणि एक असा चमत्कार झाला जेव्हा 27,000 स्वामी समर्थांचं जप झालं. तर त्या पिरियडमध्ये त्यांच्या जे नवरा आहे तो हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्ह होऊ लागलेला. जसं का ती टॉयलेटमध्ये धरून जाऊ लागलेले, स्वतःच्या पायाने उभं राहायला ट्राय करीत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तर त्यांची मुलं ते सुद्धा बघत होते आणि आईची सेवा देवाप्रत्ये एवढी आहे हे सगळं बघून ते सुद्धा चाट झालेले. आणि ताईंचा जे नवरा आहे ते सुद्धा स्वतः सेवा करायचे. त्यांना बसूनसुद्धा देवाचं नामस्मरण करायचे. आणि त्यांनी एक बुक मागवली मुलाकडं आणि त्या बुकमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहून अख्खी बुक कंप्लीट केलेली. म्हणजे एवढी सेवा ताईचा नवरासुद्धा करायचा आणि ताईसुद्धा करायची. तर ही सगळी सेवा बघून स्वामी महाराज एवढे त्याच्यावर प्रसन्न झाले. जे परीक्षा घेत होते त्या परीक्षातून त्यांना मुक्त केलं. हळूहळू ते उठू लागले, चालू लागले, टॉयलेट बाथरूमला जाऊ लागले. तर ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी घडत होत्या तेव्हा त्या पिरियडमध्ये ताईचं 27,000 जप संपला. आणि त्यानंतर जे दादामध्ये इम्प्रूव्ह बघून ताई खूप खुश झाल्या. म्हणजे 100% मधून 60% फरक पडलेला. आणि जे औषधामध्ये नव्हतं होत, जे कोर्स करीत होते डॉक्टरकडं त्याच्यामध्ये नव्हतं होत, त्या गोष्टी स्वामी समर्थांनी शक्य करून दाखवल्या. म्हणून स्वामी महाराजांवर तुम्ही जेवढा विश्वास ठेवशाल ना तेवढे स्वामी महाराजच्या संकटामध्ये तुमच्या संगती उभे राहतील. आणि आपण जेवढा विश्वास आपला महाराजांवर आहे तेवढा विश्वास ठेवून आपल्या जेवढी नित्यसेवा करता येईल तेवढी करत राहा. कारण महाराज कधीच आपल्याला एकटं पडून देत नाही, ते तर ब्रह्मांड नाही की. तर आजचा अनुभव ह्या प्रकारे ताईसंगती घडलेला अनुभव आहे. आणि त्यांनी अनुभव शेअर करताना खूप ढसा रडले. कारण अशा गोष्टी कोणासंगतीच होऊ नये. कारण घरामध्ये एक व्यक्ती आजारी असेल तर पुरं घर आजारी असतं आणि सतत चिंता लागून असते. तर अशा प्रकारे ताईने सेवा केली आणि त्यांचे मिस्टर बरे झाले. तुम्हाला कसं वाटतं आहे आजचा व्हिडिओ जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करू शकता. आपण आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगूया आणि पुढे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत राहा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही, तुम्ही सबस्क्राईब करतात, कमेंट करतात, तर त्या गोष्टींनी आम्हाला अजून मोटिवेशन मिळतं आणि असे छान छान अनुभव तुमच्यापर्यंत आम्ही आणायचा प्रयत्न करतो आहे. तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद, श्री स्वामी समर्थ.